आपल्याला माहीत आहे की प्रकाश एका सरळ रेषेत प्रवास करतो आणि आपल्याला हे देखील माहीत आहे की जेव्हा प्रकाश एखाद्या वस्तूवर पडतो तेव्हा तो त्या वस्तूच्या पृष्ठभागावरून परावर्तित होतो आणि जर तो परिवर्तित प्रकाश आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचला तर आपण ती वस्तू पाहू शकतो. या सत्रात प्रकाशाच्या परावर्तनाबद्दल आणि प्रतिमा कशा तयार होतात याबद्दल अधिक जाणून घेऊया. प्रकाश वर्ग 7वा विज्ञान या धड्यातून शिकण्याचे परिणाम. या सत्राच्या शेवटी तुम्हाला हे समजेल प्रकाशाचे परावर्तन, परावर्तनाचे नियम, आपला पेरिस्कोप बनवणे, आरशात प्रतिमा निर्मिती, पार्श्व उलटा, प्रतिमेचा आकार, अनेक प्रतिमा, परावर्तन, प्रकाश पृष्ठभागावरून उडण्याची घटना. आपत्कालीन किरण, कोणत्याही पृष्ठभागावरून पडणारा प्रकाश किरण. परावर्तित किरण, पृष्ठभागावरून उडणारा प्रकाश किरण. सामान्य, परावर्तित पृष्ठभागावर काढलेला लंब. आपत्कालीन कोन, आपत्कालीन किरण आणि सामान्य यांच्यातील कोन. परावर्तन कोन, परावर्तित पृष्ठभागावरील आपत्कालीन किरण आणि सामान्य यांच्यातील कोन. प्रतिमा, पार्श्विक उलथापालथ, सपाट आरशाद्वारे परावर्तित झाल्यावर वस्तूच्या प्रतिमेमध्ये डाव्या आणि उजव्या बाजूचा अदलाबदल. पेरिस्कोप, नळीद्वारे प्रतिमा परावर्तित करण्यासाठी आरशांची प्रणाली वापरणारे एक ऑप्टिकल उपकरण. सुरुवात करण्यापूर्वी या सत्रांचा संकल्पना नकाशा पाहूया. प्रकाशाचे परावर्तन समजून घेण्यासाठी एक कृती करूया. जमिनीवर एक कोरा कागद ठेवा. आरशाची पट्टी सूर्याकडे तोंड करून धरा. त्या पट्टीतून प्रकाशाच्या किरण कागदावर पडू द्या. आता दुसरी आरशाची पट्टी घ्या आणि या प्रकाशाच्या किरणाच्या पहिल्या आरशातून घेणाऱ्या किरणाच्या मार्गावर ठेवा जेणेकरून पहिल्या आरशातून येणारा किरण दुसऱ्या आरशावर पडेल. आपल्याला आरशाच्या पट्टीच्या पट्टीशिवाय कागदावर आणखी एक प्रकाश किरण दिसतो. आरशाच्या पट्टीचा प्रकाश किरणावर होणाऱ्या परिणामाला म्हणजेच आरशाने प्रकाशाची दिशा बदलणे परावर्तन म्हणतात. आरशावर पडणाऱ्या प्रकाश किरणाला आपती किरण म्हणतात आणि त्यातून परतणाऱ्या किरणाला परावर्तित किरण म्हणतात. एखादी कृती करून परिवर्तनाची नियम समजून घेऊया. एक कोरा कागद घ्या. रेषाखंड AC काढा. AC रेषाच्या खंड काटकोनात 90 डिग्री दुसरी सरळ रेषा काढा. दुसरी रेषा AC रेषेला बिंदू
बी वर छेदते. आपण या रेषेला सामान्य म्हणतो. सामान्य रेषेच्या डाव्या बाजूला असलेल्या बिंदू बी पासून अनुक्रमे 30 डिग्री आणि 60 डिग्रीच्या कोनात असलेल्या दोन उजव्या बाजूला असलेल्या दोन रेषा काढा. या रेषांना 1, 2, 3 आणि 4 क्रमांक द्या. AC रेषाच्या परिवर्तन पृष्ठभागाच्या सामान्य रेषेच्या दिशेने असलेल्या आरशाच्या पट्टीला उभ्या स्थितीत ठेवा. आरशाची पट्टी एका फाट्याने घ्या आणि त्याचा प्रकाश किरणे रेषेत 4 वर पडू द्या. हा किरण आरशाची आपती किरण आहे. सामान्य आणि आपती किरणांमधील कोनाला आपती कोन म्हणतात. कोन असे वाचा. परावर्तित किरण रेषा 1 वर पडतो. सामान्य आणि परावर्तित किरणमधील कोनाला परिवर्तन कोन म्हणतात. आरशाच्या पट्टीला स्लिटसह समायोजित करा जेणेकरून त्याचा प्रकाश किरण रेषा 3 वर येईल. आपल्याला आढळते की परावर्तित किरण रेषा 2 वर येईल. आरशाच्या पट्टीला स्लिटसह समायोजित करा जेणेकरून त्याचा प्रकाश किरण सामान्य वर येईल तर आपती कोन 0 असेल. आपल्याला सामान्य वर परावर्तित किरण आढळतो. आपल्याला आढळते की आपती कोन परावर्तन कोनाच्या समान आहे. आपती किरण, परावर्तित किरण आणि सामान्य एकाच समतलात असतात. पेरिस्कोप प्रकाशाच्या परावर्तनाच्या नियमांच्या तत्वावर आधारित आहे. पेरिस्कोप बनवण्यासाठी एक आयताकृती बॉक्स, 2 आरशाच्या पट्ट्या, एक स्केल, एक पेन्सिल, एक ब्लेड आणि वितळलेले मेण घेऊया. आयताकृती बॉक्सची दोन्ही टोके बंद करा. दोन्ही टोकांवर चौरस काढा. या चौरसावर कर्ण काढा. ब्लेडने कर्ण चिरा. स्लिट्स आरशाच्या पट्ट्यांच्या लांबी इतके असावे. वितळलेले मेणाच्या काही थेंबांनी या स्लिट्समध्ये आरशाच्या पट्ट्या घट्ट बसवा. आरशाच्या पट्ट्या एकमेकांना समांतर असाव्या. त्यांच्यावर परावर्तित पृष्ठभाग एकमेकांसमोर असाव्या. बॉक्सच्या अरुंद बाजूंना 2 खिडक्या कापून टाका. खिडक्या आरशाच्या पट्ट्यांच्या परावर्तित पृष्ठभागावर थेट उघडल्या पाहिजेत. आरसे समांतर ठेवावेत कारण दुसऱ्या आरशाची आपती किरण हा पहिल्या आरशाच्या परावर्तित किरण आहे. जेव्हा हे दोन्ही आरसे एकमेकांना समांतर असतात तेव्हा फक्त किरण एकाच समतलात असतात आणि पेरिस्कोपच्या खिडक्यांमधून जाऊ शकतात. आता पेरिस्कोप तयार आहे. जेव्हा तुम्ही खिडकी 2 मधून पाहता तेव्हा तुम्हाला खिडकी 1 च्या समोर असलेली गोष्ट दिसतील. तुम्ही तुमची प्रतिमा आरशात पाहिली असेल. ती कशी तयार होते ते तुम्हाला माहिती आहे का? तुमच्यावर पडणारा प्रकाश परावर्तित होते आणि आरशावर पडणारे तुमच्याकडील अनेक परावर्तित प्रकाशी किरण देखील परावर्तित होतात.
हे परावर्तित किरण तुमच्या डोळ्यात पोचतात आणि तुम्हाला तुमची प्रतिमा पाहतात. अशा प्रकारे आरशातील प्रकाश किरणाच्या परावर्तनामुळे आरशांमध्ये प्रतिमांची निर्मिती होते. स्क्रीनवरील आकृती आरशात मेणबत्तीची प्रतिमा कशी तयार होते आणि आरशात मेणबत्तीची प्रतिमा कशी पाहू शकता हे स्पष्ट करते. पार्श्व उलटा म्हणजे हे जाणून घेण्यासाठी सपाट आरशासमोर उभे राहा आणि तुमच्या प्रतिमेकडे पहा. तुमचा डावा हात वर करा आणि तुमची प्रतिमा कोणत्या हाताने वर करतो ते पहा. आता तुमच्या उजव्या कानाला स्पर्श करा आणि तुमच्या प्रतिमेत तुमचा हात कोणता कानाला स्पर्श करतो ते पहा. तुम्हाला आढळेल की आरशात उजवा डावीकडे दिसतो आणि डावा उजवीकडे दिसतो. लक्षात ठेवा की फक्त बाजू एकमेकांशी बदलल्या आहेत, प्रतिमा उलटी दिसत नाही. यालाच पार्श्व उलटा म्हणतात. म्हणूनच ॲम्ब्युलन्स हा शब्द स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे लिहिलेला आहे. तयार झालेल्या प्रतिमांचा आकार समजून घेण्यासाठी आरशासमोर उभे राहा. तुमच्या प्रतिमेचे निरीक्षण करा. 2 फूट मागे जा आणि 1 फूट पुढे जा. तुमची प्रतिमा देखील हालचाल करताना पहा. तुम्हाला आढळेल की प्रतिमा आरशासमोर असलेल्या वस्तूंच्या अंतरावर आहे. जेव्हा तुम्ही लहान मोठ्या आरशासमोर उभे राहता तेव्हा तुमच्या प्रतिमेच्या आकाराबद्दल तुम्ही काय म्हणू शकता? आरशांचा आकार काहीही असो, प्रतिमेचा आकार आणि वस्तूचा आकार समान असतो. अनेक प्रतिमा कशा तयार होतात हे समजून घेण्यासाठी 2 सपाट आरसे घ्या आणि त्यांना एकमेकांना लांब ठेवा. त्यांच्यामध्ये एक वस्तू ठेवा. तुम्हाला त्या वस्तूची 3 प्रतिमा दिसू शकते. तुम्ही पाहिले की 2 सपाट आरशांमध्ये ठेवलेल्या वस्तूंसाठी जे एकमेकांना केलेले होते तुम्हाला अनेक प्रतिमा दिसू शकतात. याचे कारण कसे की एका आरशाने तयार केलेली प्रतिमा दुसऱ्या आरशाने वस्तू म्हणून काम करते. पहिल्या आरशाने तयार केलेली प्रतिमा दुसऱ्या आरशासाठी वस्तू म्हणून काम करते आणि दुसऱ्या आरशाने तयार केलेली प्रतिमा पहिल्या आरशासाठी वस्तू म्हणून काम करते. अशा प्रकारे आपल्याकडे एकाच वस्तूच्या 3 प्रतिमा असतात. जेव्हा आपण 2 आरशामधील कोन कमी करतो तेव्हा प्रतिमांची संख्या वाढते. कॅलेडोस्कोप हे एक उपकरण आहे जे प्रकाशाच्या अनेक परावर्तनाच्या तत्वांवर कार्य करते, ज्यामुळे प्रतिमांचे असंख्य नमुने तयार होतात. लक्षात ठेवण्याजोगे कोणत्याही वस्तूने प्रकाशाला अडथळा आणला की तो त्याची दिशा बदलतो. या घटनेला परावर्तन म्हणतात. वस्तूवर पडणाऱ्या प्रकाशाच्या किरणाला आपाती किरण म्हणतात आणि त्यातून परतणाऱ्या किरणाला परावर्तित किरण म्हणतात. चौथा, आपती कोन परावर्तन कोनक इतका असतो. आपती किरण, परावर्तित किरण आणि सामान्य घटक एकाच समतलात असतात. आरशाने तयार केलेली प्रतिमेत वस्तूचा उजवा भाग डावीकडे आणि वस्तूचा डावा भाग उजवीकडे दिसतो. याला पार्श्व उलथापलट म्हणतात. समतल आरशाचा आकार काहीही असो, आरशातील प्रतिमेचा आकार वस्तूच्या आकाराइतकाच दिसतो.
समतल आरसा इतका प्रतिमा बनवतो. जर आपल्याला अनेक प्रतिमा बनवायच्या असतील तर 2 समतोल आरसे एका कोनात ठेवले लागतील. 10वा, जेव्हा आपण 2 आरशामधील कोन कमी करतो तेव्हा प्रतिमेची संख्या वाढते.